देवळे येथे 16 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि युवा संघर्ष मोर्चाच्या वतीनं तहसीलदार देवळे यांना निवेदन देऊन परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना आणि पोलिसांनी जबर मारहाण केल्यामुळे पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थ्याचा मृत्यू झालेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आलाय। परभणी येथील संविधान प्रतिकृतीची खुलेआम तोडफोड करणाऱ्या माथेफिरूवर कठोरात कठोर कारवाई करावी आणि पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेला विधी शाखेचा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्यात यावी आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवारास 50 लाख रुपयांची त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी किरण ठाकरे आणि गौतम पोपटकर यांनी केली आहे। तहसीलदार श्री समर्थ क्षीरसागर यांनी निवेदन स्वीकारले आणि आपल्या तीव्र भावना शासन दरबारी पोहोचवण्यात येईल असं शिष्टमंडळाला आश्वस्त केलं। निवेदन देताना किरण ठाकरे, गौतम पोपटकर, दादाराव मुन, प्रवीण कात्रे यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूजसाठी आरती कारंजेकर, वर्धा।